पण वामन, जानकी आता खूप बदलली आहे. तिच्या वागण्यामुळे खूप त्रास होतो मला. तिच्यामुळेच मी सीआयडीच्या कचाट्यात अडकलो, मरता मरता वाचलो. आणि या सगळ्यामध्ये मला जो मनस्ताप झाला त्याचं काय? आता हे नातं टिकवून ठेवणं माझ्यासाठी तरी अशक्य आहे. नुसतंच वाद घालत आयुष्यभर असंच जगत राहायचं त्यापेक्षा डिवोर्स घेण्याचा निर्णय योग्य आहे असं मला वाटतं. फक्त एवढंच कारण आहे का? एक विचारू का? जानकीला डिवोर्स दिल्यानंतर तू नीताशी लग्न करणार आहेस? जानकी, काय झालंय अगं? बाबा पुन्हा काही बोलले का तुला? अमृता यांना माझ्याकडून घटस्फोट हवाय. पण मी जे काम तुम्हाला सांगणार आहे ना, त्याबद्दल तुम्ही मला कुठलेही प्रश्न विचारायचे नाहीत. आणि हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे, शक्यतो उद्याच, अशी नरसिंहाचीच ऑर्डर आहे. ठीक आहे, एवढं महत्वाचं काम असेल तर सांगा, मला लगेच करतो. इथून सरळ तुम्हाला कोर्टात जायचंय. हे कार्ड या लॉयरना भेटा आणि हेच तुम्हाला सांगतील पुढे काय करायचंय ते. बाबा, एवढा टोकाचा निर्णय का घेताय तुम्ही? नाही, मी तुम्हाला असं करू देणार नाही. हे बघ अमृता, तू इतका त्रागा करून घेऊ नकोस. माझा निर्णय झालेला आहे आणि तू बोलल्यामुळे माझ्या निर्णयात कोणताही फरक पडणार नाहीये. फरक पडणार नाही म्हणजे? जानकी, एक लक्षात ठेव, काहीही झालं ना तरी मी तुझ्या बरोबर आहे. सगळं ठीक होईल, तू नको काळजी करूस. तुमचा डिवोर्स कसा होतोय ना ते बघतेच मी आता. जानकी, सगळं गडबडीत विचारायचंच राहून गेलं. रखमा मावशींची तब्येत कशी आहे ग आता? बाबांचा फोन आला होता. तब्येत अजूनही बिघडलेलीच आहे, पण त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट घडली आहे की घरातलं विजेचं आणि पाण्याचं कनेक्शन पुन्हा सुरू झालंय. चला, म्हणजे वाकणीस काकांनी शब्द पाळायला म्हणायचं. अगं, सकाळीच बोलले होते मी त्यांच्याशी, दिवसभरात होईल म्हणून म्हणाले होते. त्यांच्याचमुळे हे शक्य झालं, नाहीतर अंधारामध्ये आईला आणखीन त्रास झाला असता. आणि हो अगं, तू आता त्यांच्या ट्रीटमेंटची सुद्धा काळजी करू नकोस. मी बोलले मम्मांची, पैशांची गरज लागेल असं सुद्धा सांगितलंय. मम्मा म्हणाल्यात कधीही येऊन घेऊन जा, त्यामुळे तुला जेव्हा गरज लागेल तेव्हा मला सांग. नाही अमृता, मी तुला आधी सुद्धा सांगितलंय, युगंधराबाईंकडून पैसे नाही घ्यायचेत मला. उगीच त्यांच्याकडून पैसे घेतले तर ह्यांना राग यायचा. नकोच ना ते, त्यांच्याकडून पैसे नाही घ्यायचेत मला. जानकी, अगं बाबांनी तुला डिवोर्सची नोटीस पाठवली आहे, तरी सुद्धा तू त्यांचा विचार करतेस. तुझ्या आणि नरसिंहाच्या डिवोर्सचे पेपर्स. म्युच्युअल कन्सर्न. अडाणी आहेस ना तू? म्युच्युअल कन्सर्न म्हणजे दोघांच्याही सहमतीने तू हा घटस्फोट घेतेस असं यात लिहिलंय. अगदी नीट वाच आणि सह्या कर. आणि सह्या झाल्या ना की मला सांग. त्या नीताशी लग्न करण्यासाठीच बाबा जानकीला डिवोर्स देतात, हे न कळण्याइतपत मूर्ख नाहीये ग मी. अगं, पण तू माझ्याशी का वाद घालतीयस? तुला जे काय बोलायचे ते तुझ्या बाबांशी जाऊन बोल ना. नरसिंहाच्या मनातून ती आता पूर्णपणे उतरली आहे. आता नरसिंह माझा आहे, फक्त माझा. मानलं तुम्हाला नीताताई. ज्या गोष्टीसाठी मी 2 वर्ष हात धुवून मागे लागले होते, ते काम आज फक्त तुमच्यामुळे शक्य झालंय. तुम्ही त्या भवानी माई बद्दल बोलला होतात, आठवते? हो, तिचं काय? मला तिला भेटायचंय. तुम्ही फक्त मला पत्ता द्या, बाकी सगळं माझ्यावर सोडा.